Good evening, everybody. We will start the lecture within 2-3 minutes. अजून 1-2 मिनिटं थांबूया आणि मग लेक्चर चालू करूया. बस झाडावरून लगेच हसली. तर पहा, पुन्हा आज आपण लेक्चर घेत आहोत डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. यामध्ये आपण काय शिकणार आहोत? ब्लॉक डायग्राम ऑफ डीएसओ सीआरओ अँड ऍप्लिकेशन्स ऑफ डीएसओ सीआरओ, ऍप्लिकेशन ऑफ डीएचआर सीआरओ, ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर, डिफरन्शिएट ए सीआरओ विथ डीएसओ, ऍडव्हान्टेजेस ऑफ डीएसओ, मेजर फीचर्स ऑफ डीएसओ. यामध्ये आपण काल बघितलेलं आहे की डीएसओ सीआरओ, डीएसओच्या अगोदर डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोपच्या अगोदर सीआरओचा अभ्यास केला आपण
कॅथोड रे ऑसिलोस्कोपचा. तर कॅथोड रे ऑसिलोस्कोपचा ब्लॉक डायग्राम, त्याचा सीआरटीचा ब्लॉक डायग्राम, आणि या सीआरओ मध्ये आपण वेवफॉर्म्स कसे पाहणार आहोत आणि त्याचे मेजरमेंट्स, व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, फेज डिफरन्स हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आपण प्रॅक्टिकली आज जरा थोडंसं बघणार आहोत की फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज आणि फेज डिफरन्स कसं मेजर करता येईल. त्याच्या अगोदर पुन्हा एकदा जरा थोडंसं तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सीआरओ एक्झॅक्टली कसं कार्य करते. ते पहा. या सीआरओ मध्ये आतमध्ये कसं असते पहा. आणि हे तुम्हाला हे इलेक्ट्रॉन्स या हीटर मधनं बाहेर पडलेले या कॅथोड मधून, हीटर गरम होऊन कॅथोड गरम करणार, तर गरम केल्यानंतर याच्यातनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आणि हे पुढे पुढे कंट्रोल गेट पासून, ऍक्सलरेटिंग एनोड पासून सरळ रेषेत डिफ्लेक्शन प्लेट पासून पुढे ह्या फ्लोरोसंट स्क्रीनवर जाऊन आढळणार आहे. हे जे पांढरं दिसते हे इलेक्ट्रॉन बीम आहे. हे व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स आहेत, हे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स आहेत. हे फ्लोरोसंट स्क्रीन आहे आणि पुढे आपल्याला हे त्याचा वेवफॉर्म स्कॅनिंग केल्यानंतर या ठिकाणी वेवफॉर्म तुम्हाला पाहायला मिळणार. अशा पद्धतीने तुम्हाला थोडासा आयडिया आला असेल की त्या सीआरओ मध्ये कसं कार्य करते. आपण आता बघूया एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये की सीआरओ मध्ये तुम्हाला मेजरमेंट कसं करता येईल. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला हा सीआरओ बघायला मिळत असेल. ऍक्च्युली हा डीएसओ आहे, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप आहे हा. याच्यामध्ये सीआरओ मध्ये नॉमिनल 2 नॉब्स असतात. एक म्हणजे तुमचा वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब, दुसरा टाइम पर डिव्हिजन नॉब. याच्या साहाय्याने तुम्ही हा वेवफॉर्म, फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज चेंज करू शकता. तर इथं मी या ठिकाणी काय केलं पहा, इथे एक सिग्नल जनरेटर वापरलेला आहे, फंक्शन जनरेटर. या फंक्शन जनरेटरच्या साहाय्याने इथं तुम्ही साइन वेव्ह देताय. इथं खालच्या बाजूला दाखवले बघा. फंक्शन जनरेटरच्या साहाय्याने तुम्ही या डीएसओ ला, या डीएसओ म्हणजे सीआरओ ला तुम्ही वेवफॉर्म देताय. आता हा वेवफॉर्म दिल्यानंतर आपण ह्याला रन करूया. हे पहा, रन केल्यानंतर हे तुम्हाला वेवफॉर्म दिसत असतील. आता या वेवफॉर्मचे फ्रिक्वेन्सी, फेज डिफरन्स आणि व्होल्टेज मेजर कसं करायचं. तर आपण अगोदर बघितलंय की पीक टू पीक व्होल्टेज कसं कॅल्क्युलेट करायचं. इथून ते इथपर्यंत पीक टू पीक व्होल्टेज. तर पीक टू पीक व्होल्टेज साठी काय की नंबर ऑफ डिव्हिजन्स किती आहेत बघा. 1, इथनं इथं 1, इथनं इथं 2, इथनं इथं 3, इथनं इथं 4. हे 4 घरं आहेत. आणि ह्या वोल्ट्स पर डिव्हिजनचा जो नॉब आहे त्याची रिडिंग, तर वोल्ट्स पर डिव्हिजनचं नॉबची रिडिंग ह्या ठिकाणी डायरेक्ट डिस्प्ले होते. ते आहे 10 व्होल्ट. दिस वन इज 10 व्होल्ट. तर किती होणार आहे पहा, इथनं इथं 1, 2, 3 आणि 4. 4 गुणिले 10 म्हणजे किती झाले 40 व्होल्ट. तर हे पीक टू पीक व्होल्टेज आहे 40 व्होल्ट. लक्षात आलं का. काल आपण बघितलेलं बघा, तर ब्लॉक डायग्राम नंतर, सीआरटीचा ब्लॉक डायग्राम नंतर आपण सीआरओ मध्ये कसं मेजर करायचं काल आपण कॅल्क्युलेशन केलेलं. ते प्रॅक्टिकली थोडंसं तुम्हाला मी दाखवत आहे. 40 व्होल्ट पीक टू पीक व्होल्टेज. तेच तुम्हाला फक्त पीक व्होल्टेज पाहिजे असेल इथून ते इथपर्यंत, म्हणजे झिरो लाईन, ही झिरो लाईन आहे. ह्या झिरो लाईन पासून ते इथपर्यंत जो व्होल्टेज तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला व्हीपी म्हणतात, म्हणजेच पीक व्होल्टेज. तर त्याला किती करायचं बघा, इथनं इथं 1, इथनं इथं 2, म्हणजेच काय पीक टू पीक व्होल्टेजचा निम्म. आता पीक टू पीक व्होल्टेजचा निम्म किती होणार आहे, मगाशी किती आले 40 व्होल्ट,
तर ही किती होणार आहे 20 व्होल्ट होणार आहे. म्हणजे पीक व्होल्टेज येणार आहे 20 व्होल्ट. तर लक्षात आलं असेल, पीक टू पीक व्होल्टेज 40 व्होल्ट, तुमचा पीक व्होल्टेज 20 व्होल्ट. नंतर तुम्ही आरएमएस व्होल्टेज सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. काल आपण फॉर्म्युला बघितलं बघा, आरएमएस इज इक्वल टू व्हीपी म्हणजे पीक व्होल्टेज भागिले वर्गमुळात 2 स्क्वेअर रूट ऑफ 2. तर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर व्हीपी पीक व्होल्टेज आपण आता मगाशी काढलंय, किती आलं 20 व्होल्ट. 20 व्होल्ट भागिले स्क्वेअर रूट ऑफ 2. स्क्वेअर रूट ऑफ 2 किती येते, तर 1.4. तर ह्याचा भागाकार केला तर जवळपास येते 14 व्होल्ट. म्हणजे आरएमएस व्होल्टेज ह्याचा किती आलेला आहे 14 व्होल्ट. अशा पद्धतीनं बघा, पीक टू पीक व्होल्टेज काढलं, पीक व्होल्टेज काढलं, आरएमएस व्होल्टेज काढलं. आता आपण बघूया फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी, आता फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी काय केलं पाहिजे, हिथून ते हिथपर्यंत एका सायकलला लागणार जो घर आहेत हिथून ते हिथपर्यंत ते मोजायचे गुणिले टाइम पर डिव्हिजन नॉबची रिडिंग. आता टाइम पर डिव्हिजनची नॉबची रिडिंग इथं दिसत नाही, पण तो हिथं दिसतंय. हे पहा, इथं आहे 500 मायक्रो सेकंद. हे रिडिंग आहे 500 मायक्रो सेकंद. मग एका सायकलला लागणारी जी घरं आहेत ती किती आहेत पहा, इथनं इथं 1, इथनं इथं 2. 2 गुणिले 500 मायक्रो सेकंद. तर याचं कॅल्क्युलेशन इथं केलं पहा, 5 दुनी 10 म्हणजे 1000 मायक्रो सेकंद. तर 1000 मायक्रो सेकंद एका सायकलला लागलेला वेळ आहे. आता ह्याला फ्रिक्वेन्सी काढायचं असेल तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला F इज इक्वल टू 1/T. तर 1/T म्हणजे टी किती काढला आपण 1000 मायक्रो सेकंद. 1/1 भागिले 1000 गुणिले 10⁻6. आता 10⁻6 ला आपण वरती घेतलं, 10⁻6 ला आपण वरती घेतलं तर काय होणार आहे पहा, हे मायनसचं प्लस होणार आहे. म्हणजे काय होणार, एकावर 6 शून्य, 1 2 3 4 5 6, एकावर 6 शून्य भागिले हा 1000 तसंच राहणार आहे. आता ह्या 10 लाख आणि 1000 मध्ये हे 3 शून्य राहणार किती, फक्त 1000 राहणार आहे. हे 3 शून्य ह्याचे गेले, 3 शून्य ह्याचे गेले, वरचे जे 1000 आहे तो तसंच राहणार आहे. म्हणजे किती होणार 1000 हर्ट्स. 1000 हर्ट्स म्हणजेच 1 किलो हर्ट्स. अशा प्रकारे ह्याची फ्रिक्वेन्सी. आता हे आपण थेरेटिकल कॅल्क्युलेशन केलं, पीक व्होल्टेज, पीक टू पीक व्होल्टेज, आरएमएस व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी. तुम्ही इथं डायरेक्टली या डीएसओ मध्ये सोय आहे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप मध्ये, की डायरेक्टली तुम्ही ह्याची फ्रिक्वेन्सी डिजिटली पाहू शकता. तर हे पहा, इथं एक नॉब आहे मेजर, त्याच्यावर मी डायरेक्ट क्लिक केलं आणि ह्या चॅनलवर क्लिक करतोय. आता बघा फ्रिक्वेन्सी चॅनल 1. आता हा आपण चॅनल 1 ला जोडलेला आहे. हे जे फंक्शन जनरेटर आहे आपण ह्या चॅनल 1 ला जोडलेला आहे, म्हणून चॅनल 1 ची फ्रिक्वेन्सी किती दाखवली बा 1 किलो हर्ट्स. इथे किती आले आपलं 1 किलो हर्ट्स. 1 किलो हर्ट्स आपलं बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट पहा, चॅनल 1 ची पिरियड मिलीसेकंद. पिरियड मिलीसेकंद, 1 मिलीसेकंद म्हणजेच एका पिरियडला 1 मिलीसेकंद. नंतर काय आहे चॅनल 1 मीन 87.3 व्होल्ट. कमीत कमी व्होल्टेज हे वेरी होत आहे पहा 87 ते 3 मिली व्होल्ट. आता हे वेरी का होतंय, तर हे एसी असल्यामुळं बदलणारा व्होल्टेज या ठिकाणी मिळते. बदलणारा व्होल्टेज अल्टरनेट व्होल्टेज असल्यामुळं हा तुम्हाला मीन व्होल्टेज बदलणारा मिळतोय. नेक्स्ट आहे पीक टू पीक व्होल्टेज. आता पीक टू पीक व्होल्टेज किती काढलं मगाशी आपण 40 व्होल्ट. तर हे 39.9 व्होल्ट दाखवते डिजिटली, म्हणजे 0.1 चा फरक आहे पीक टू पीक व्होल्टेज. हे पहा पीक टू पीक व्होल्टेज. नेक्स्ट आहे आरएमएस व्होल्टेज. आरएमएस व्होल्टेज किती काढलं आपण 14 व्होल्ट. इथे किती दाखवले बघा 14.1 व्होल्ट. फक्त 0.1 व्होल्टचा फरक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही चॅनल व्होल्टेज, ह्याची फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज हे सगळं डायरेक्टली तुम्ही या डीएसओ वर डिजिटली पाहू शकता. तसंच तुम्हाला फेज डिफरन्स चेक करायचं असेल, 2 सिग्नल मधला फेज डिफरन्स, काल आपण बघितलेलं त्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं. फेज डिफरन्स इज इक्वल टू नंबर ऑफ डिव्हिजन बिटवीन 2 सिग्नल्स. 2 सिग्नल मधला अंतर चे घर किती आहेत गुणिले 360 डिग्री भागिले नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑफ सायकल. एका सायकलला लागणारा वेळ. आपण आता काय करू, याला
अजून एक सायकल देऊ याला, अजून एक सिग्नल देऊ याला, याला बंद करूया. अजून एक मी इथं फंक्शन जनरेटर वापरतोय. या फंक्शन जनरेटरचा इनपुट पुन्हा एक दुसऱ्या इनपुटला देऊया, दुसऱ्या चॅनलला, ग्राउंडला ग्राउंड जोडूया. दोन्हीला पण साइन वेव्ह दिले आणि रन करूया. तर मी जरा ऑटो सेट करतो याला. हे पहा दोन्ही सिग्नल्स तुम्हाला इथं पाहायला मिळत असतील. आता ह्या टाइम पर डिव्हिजन नॉबच्या साईन आहे, त्याची रुंदी मी कमी जास्त करतोय. पहा रुंदी कमी जास्त होते. आणि वोल्ट्स पर डिव्हिजन नॉबच्या साईन आहे, त्याची उंची कमी जास्त होते. पहा आता हे फक्त वरच्या सिग्नलची उंची कमी जास्त होते. असं का होते, तर हे फक्त चॅनल 1 साठी आहे. चॅनल 2 साठी इथं आहे. पहा मी चॅनल 2 च्या साह्याने तुम्ही उंची कमी जास्त करू शकता. आता या दोन्ही मधला फेज डिफरन्स किती आहे हे पहा. आता आपल्याला काय करायला लागेल, हे दोन्हीला एकत्र आणावं लागेल. तर याच्यासाठी हे जे व्हर्टिकल पोझिशन इथं पण दिसतंय चित्र बघा. व्हर्टिकल पोझिशन म्हणजे हा वेव्हफॉर्म तुम्ही आता वरचा जो वेव्हफॉर्म आहे तुम्ही खाली आणू शकता असा, हे पहा, आणि ह्याला तुम्ही वरती घेऊ शकता आणि ह्याला थोडस बारीक करूया आपण. आता या ठिकाणी या काय म्हटलं फॉर्म्युला मध्ये फेज डिफरन्स नंबर ऑफ डिव्हिजन्स बिटवीन टू सिग्नल्स. आता ह्या दोन सिग्नल मधले अंतर किती आहे, तर ह्या दोन सिग्नल अंतर काहीच नाहीये, 0 आहे, 0. म्हणून इथं मी लिहिले बघा 0 आणि गुणिले 360. आता कितीही वरचा पुढचा काही असला तरी शेवटी 0 गुणिले कुठलाही संख्या असेल, उत्तर तुम्हाला किती येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे दोन्ही सिग्नलला फेज डिफरन्स किती आहे, 0 आहे, 0. आता या ठिकाणी पहा तुम्हाला इथं 360 अंश, काल मी तुम्हाला सांगितलेलं पहा की एका सायकलला जो कम्प्लीट 1 सायकल साठी जो अँगल असतो तो असतो 360 अंश. म्हणजे इथनं स्टार्ट झाला, इथं एंड झाला, म्हणजे एक सायकलचा जो अँगल असतो तो असतो 360 डिग्री. आणि ह्या 360 ला किती घर आहेत पहा, इथनं इथं 1, इथनं इथं 2, तर 360 भागिले 2. समजा ह्या 2 मध्ये एक घराचा डिफरन्स असता, ह्या दोन्ही सिग्नल मध्ये एक घराचा डिफरन्स असता, तर इथं काय आला असता, 1 आला असता, 1. आणि हे 360 भागिले 2 म्हणजे किती आलं असतं, 180. 180 इज इक्वल टू 1. म्हणजे इथं फेज डिफरन्स किती आला असता या दोन्ही मधला, 180 डिग्री. परंतु इथं काय की दोन्ही मधला फेज डिफरन्स काहीच नाहीये, म्हणजे 0 आहे. सो इट इज कॉल्ड एज इन फेज. हे सिग्नल दोन्ही सिग्नल इन फेज आहेत. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिकली बघितलेलं आहे की तुमचा व्होल्टेज आपण कसे काढू शकतो, आरएमएस व्होल्टेज, पीक टू पीक व्होल्टेज, पीक व्होल्टेज आणि फेज डिफरन्स. तर हे प्रॅक्टिकल सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता पहा, आता या ठिकाणी आपण बरेच ह्याच्यामध्ये कव्हर केलं. ब्लॉक डायग्राम, सीआरओचा ब्लॉक डायग्राम बघितला, त्याचे उपयोग बघितले, कुठे कुठे वापरलेलं आहे. आता या ठिकाणी पहा डीसी वेव्हफॉर्म, एसी वेव्हफॉर्म, वेव्हफॉर्म्स कुठले कुठले प्रकारचे आहेत तुम्ही ते वेव्हफॉर्म्स वेगवेगळे प्रकारचे, साइन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, ट्रायंग्युलर, सॉटूथ, अशा पद्धतीचे वेव्हफॉर्म्स तुम्ही त्या सीआरओ मध्ये पाहू शकता. आणि फेज डिफरन्स, हे जे दोन सिग्नल्स आहेत ह्या दोन्ही मधला फेज डिफरन्स हे किती असतो त्याचं पण कॅल्क्युलेशन करून आपण पाहिलेलं आहे. काल आपण वेव्हफॉर्म पाहिला. नंतर सीआरटीचा वेव्हफॉर्म पाहिला. नंतर आपण पाहूया त्या ठिकाणी जो वेव्हफॉर्म तयार होतो, फ्लोरोस्कन स्क्रीनवर जो वेव्हफॉर्म तयार होतो त्याच्यासाठी 2 प्रकारचे डिफ्लेक्शन सिस्टम वापरले जातात. सीआरओ मध्ये 2 प्रकारचे सिस्टम वापरले जातात, एक म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक सिस्टम आणि दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम. आता हे इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय, तर सिंपल आहे, लक्षात घ्या. इथं तुम्ही हे डिफ्लेक्शन सिस्टम साठी इथं प्लेट वापरला
व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स, हे प्लेट्स वापरले या ठिकाणी प्लेट्स वापरलेले असतील तर हे प्लेट्स वापरलेला असेल तर त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक सिस्टम डिफ्लेक्शन सिस्टम. इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टम. ह्या प्लेटच्या जागेवर इथं डिफ्लेक्शन कॉइल्स वापरलेले असतील. डिफ्लेक्शन कॉइल्स, तर कॉइल्स प्लेट्स आतमध्ये असतात. ह्या ग्लास बॉडी जी आहे ते प्लेट्स आतमध्ये असतात. हे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट, हे व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट हे काचेच्या आतमध्ये असते. आणि जो कॉइल असेल तर ते वरच्या बाजूला असते, ह्याच्या वरच्या बाजूला, म्हणजे त्याला आपण नेक वर म्हणतो, नेक. आणि जो कॉइल असते त्या कॉइलला योक म्हणतात. योक, हा योक ह्याच्यावर बसवलेला असतो, ह्या गळ्यावर बाहेरच्या बाजूला. आत नसते ते बाहेरच्या बाजूला असते. तर त्याच्या साहाय्याने तुम्ही डिफ्लेक्शन केलं तर त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफ्लेक्शन सिस्टम. इलेक्ट्रोस्टॅटिक सिस्टम हे सीआरओ मध्ये, जास्त करून सीआरओ मध्ये वापर केला जातो. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम हे टीव्ही साठी वापरला जातो. टीव्ही सिस्टम मध्ये या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टमचा वापर केला जातो. हे कॉइलच्या साहाय्याने कसं डिफ्लेक्शन होते याचं पण डिटेल्स तुम्हाला जेव्हा टीव्ही पोर्शन चालू होईल त्यावेळेला तुम्हाला कळेल. फक्त लक्षात ठेवा, जिथं प्लेट्स असतील तिथं त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टम म्हणतात, आणि जिथं कॉइल वापरलेला असेल तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम वापरलेलं असते. म्हणजे तुमची जी बीम आहे, ही बीम हे उभं आणि आडवं स्कॅन करण्यासाठी हे प्लेट्स असतात किंवा कॉइल्स असतात. तर हा तुमचा रेग्युलर सीआरओ आहे. पहा, तुम्ही हे बघितलेलंच आहे. आता ह्याला ड्युएल सीआरओ आहे. हा इथे एक इनपुट देऊ शकता, इथे एक इनपुट देऊ शकता, 2 इनपुट देऊ शकता. हे वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब जो आहे तो प्रत्येक चॅनलला वेगवेगळं दिलेला आहे. ह्याला वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब हा आहे, ह्याला वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब हा आहे, आणि दोन्हीला कॉमन टाइम पर डिव्हिजन नॉब आहे. म्हणजे रुंदी कमी जास्त करण्यासाठी हे कॉमन असते. सगळ्या याच्यामध्ये कॉमन असते. डीएसओ मध्ये सुद्धा मगाशी बघितलं असेल की हे कॉमनच आहे. आता आपण बघूया जरा थोडस डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. आता थोडस आयडिया आला असेल की सीआरओ मध्ये आपण एक्झॅक्टली कसे वेवफॉर्म्स पाहू शकतो, कोणते कोणते वेगवेगळे प्रकारचे वेवफॉर्म पाहू शकतो, आणि सीआरओचं काम काय. तर लक्षात घ्या, परत एकदा थोडंसं बघूया की सीआरओ विल कन्वर्ट इलेक्ट्रिकल सिग्नल इनटू व्हिज्युअल वेवफॉर्म. आता त्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावं लागतात वेवफॉर्म्सचे. आता या ठिकाणी जी आहे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप मध्ये काय फरक आहे ते आपण बघूया सीआरओ आणि डीएसओ मध्ये. आता डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप मध्ये हा ब्लॉक डायग्राम आहे. या ब्लॉक डायग्राम मध्ये पहा, इथं इनपुट आहे, इनपुट ॲट्युनेटर आहे, व्हर्टिकल ऍम्प्लिफायर आहे, सॅम्पल अँड होल्ड आहे, इथे एक ट्रिगर सर्किट आहे पहा. नंतर इथनं पुढं सॅम्पल अँड होल्ड मधून पुढे एक सिग्नल गेलाय अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. म्हणजे याचं काम काय, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर करण्याचं काम आहे. पुढे आहे डाटा इन, त्याच्या पुढे आहे मेमरी, म्हणजे जो काय वेवफॉर्म पाहिलेला असेल तो त्या मेमरीमध्ये स्टोअर होणार. तिथनं तोच वेवफॉर्म परत पुढे येणार. परत त्या वेवफॉर्मला इथं तुमच्या ऍक्च्युअली डिजिटल सिग्नल असणार आहे, तो पुन्हा हा अॅनालॉग मध्ये करण्यासाठी इथं D2A विभाग आहे, तो परत पुढे कुठं येणार व्हर्टिकल डिफ्लेक्शन ऍम्प्लिफायरला आणि प्लेट्सला येणार. हे बघा परत एकदा प्लेट्स आले इथं. हा CRT असणार आहे, कम्प्लीट तुमचा कॅथोड रे ट्यूब. काल आपण बघितलं कम्प्लीट वेवफॉर्म, त्याचा डायग्राम सुद्धा बघितला त्याचा. व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला येणार. दुसरा इकडून जे ट्रिगर सर्किट आलाय तो कंट्रोल लॉजिकला येणार आहे. हा एक प्रकारचा मायक्रो प्रोसेसर असणार आहे. हा मायक्रो प्रोसेसर कशा कशाला कंट्रोल करणार आहे, तुमच्या ह्या सेक्शनला पण कंट्रोल करणार आहे, सॅम्पल अँड होल्डला, अॅनालॉग टू डिजिटलला कंट्रोल करणार आहे, प्लस मेमरीला सुद्धा कंट्रोल करणार आहे कंट्रोल लॉजिक. प्लस तुमचा हॉरिझॉन्टल सेक्शन सुद्धा ह्याच्यातनंच जो टाइम बेस्ड जनरेटर सिग्नल आहे तिथनं पुढे येणार आहे डिजिटल टू अॅनालॉगला. पुन्हा एकदा तो डिजिटल टू अॅनालॉग करणार आहे. पर ते हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन ऍम्प्लिफायर आउटपुट तुमच्या हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटला दिले जाणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुमचा जो सिग्नल्स आहेत डिजिटल सिग्नल्स
ते कसे प्रोसेस होतात या ठिकाणी एक थोडक्यात माहिती या ब्लॉक डायग्राम तुम्हाला बघायला मिळत असेल. तर या ठिकाणी बघा, प्रत्येक ब्लॉक डायग्राम जरा थोडक्यात आपण बघूया माहिती, की पहिल्यांदा हा जो वेव्हफॉर्म आपल्याला पाहायचा आहे तो तुम्ही इथं इनपुटला देणार आहात. जो वेव्हफॉर्म तुम्ही पाहणार आहात ते इथं देणार आहे. आता हा जो डीएसओ आहे तो डीएसओ तुम्हाला परत एकदा दाखवतो. हा तुमचा डीएसओ आहे, पहा. हा तुमचा डीएसओ आहे. इथं बटन चालू बंद करण्यासाठी पहा, हे मी चालू केला, हे बंद केला. दिस इज ऑन ऑफ स्विच. हे परत तुमचे मेजर करण्यासाठी काय स्विचेस आहेत. परत इथं तुम्हाला डायरेक्टली ह्याला ऍडजस्ट करण्यासाठी एक ऑटो सेट म्हणून आहे. हे तुम्ही डायरेक्टली ऑटो सेट केलं ऑटोमॅटिक, हे तुम्ही कुठलंही, आपण नेहमी सीआरओ मध्ये काय करतो, वर्टिकल पोझिशन वर खाली करून ऍडजस्ट करतो, नंतर वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब ऍडजस्ट करतो, टाइम पर डिव्हिजन नॉब ऍडजस्ट करतो. तर ह्या डीएसओ मध्ये असे बरेच फॅसिलिटीज आहेत की हे काय करत बसायचं नाही. डायरेक्ट ऑटो सेट वर क्लिक केलं की ऑटोमॅटिक तो सेट करणार. ऑटोमॅटिक सेट केल्यानंतर आता वेव्हफॉर्म तुम्हाला नीट दिसत असेल, दिसत नसेल तर फक्त काय करायचं आहे, टाइम पर डिव्हिजन नॉब फिरवायचा आहे आणि वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब फक्त फिरवायचा आहे. तुमचा वेव्हफॉर्म परफेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला जागेवर पाहायला मिळणार आहे. प्लस डीएसओ मध्ये असे बरेच फॅसिलिटीज आहेत, तर कुठले कुठले ते पण बघूया. तर पहिल्यांदा त्याचा ब्लॉक डायग्राम परत पुन्हा एकदा बघूया. हे पहा, या ठिकाणी इनपुटला दिलेलं सिग्नल इनपुट अॅट्युनेटरला दिलेलं आहे. इनपुट अॅट्युनेटरचं काम आहे की तुमचा इनपुटचा जो सिग्नल आहे अॅट्युनेट करणे. अॅट्युनेट करणे म्हणजे कमी करणे. सिग्नलची जी उंची आहे तो इनपुट अॅट्युनेटर कमी करतो. उंची कमी करण्याचं काम हा अॅट्युनेटरचं काम आहे, इनपुट अॅट्युनेटर. त्याच्यानंतर परत अँप्लिफिकेशनचं काम व्हर्टिकल अँप्लिफायर करणार आहे. कमी सिग्नल करणार, पुन्हा अँप्लिफिकेशन करणार आहे. परत त्याच्यातनं दोन सिग्नल्स बाहेर पडणार आहेत, एक सॅम्पल होल्ड सिग्नल विभागाला आणि दुसरा ट्रिगर सर्किटला. सॅम्पल होल्ड मधनं बाहेर पडलेले सिग्नल हे दोन विभाग एकत्र मिळून काय करणार आहेत, आलेले जे इनपुट सिग्नल आहेत त्याला डिजिटल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे, डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्ट करणार आहे. आणि डिजिटल सिग्नल मधला फॉर्म जो आहे तो तुमच्या मेमरीमध्ये जाऊन साठणार आहे. म्हणजे डिजिटल फॉर्म मध्ये 0 आणि 1 बायनरी फॉर्म आपण अगोदर अभ्यासलेला आहे की बायनरी फॉर्म मध्ये तुमच्या डिजिटल सिग्नल्स असतात 0 आणि 1 च्या स्वरूपात. तर 0 आणि 1 च्या स्वरूपातला जो इनपुटचा जो मोजायचा वेव्हफॉर्म आहे तो तुम्ही इथं डिजिटल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला आणि त्याला साठवून ठेवला मेमरीमध्ये. आता तोच तुम्हाला वेव्हफॉर्म पाहायचा असेल तर तो सिग्नल पुढे इकडे येणार आहे आणि इकडे येणार आहे. तर सीआरटी ला तुम्ही डिजिटल सिग्नल देऊ शकत नाही कारण तो स्कॅनिंग करणार नाही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. मग त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला अॅनालॉग मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. त्याच्यासाठी इथं वापरलाय डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. तोच परत अँप्लिफिकेशन इथं वापरलेला आहे, त्याच सिग्नल अँप्लिफिकेशन करण्यासाठी, व्हर्टिकल सिग्नल अँप्लिफिकेशन करण्यासाठी. आणि ते सिग्नल तुम्ही कुठे देताय, व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्सला. हे दोन प्लेट्स आहेत. म्हणजेच या ठिकाणी जो स्कॅनिंगची पद्धत वापरली जाते ती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन. मगाशी बघितलं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन. हे झालं व्हर्टिकल सेक्शन. दुसरं आहे हॉरिझॉन्टल सेक्शन साठी इकडून एक ट्रिगर इथं आलेला आहे. ह्या ट्रिगर काय करते, कंट्रोल लॉजिकला ट्रिगर करते. ट्रिगर केल्यानंतर हा मायक्रो प्रोसेसर आहे, मायक्रो प्रोसेसर कंट्रोल करते सॅम्पल अँड होल्ड विभागाला, दुसरा तुमच्या ए टू डी ला आणि तुमचा मेमरीला. ह्या सगळ्याला कंट्रोल करण्याचं काम प्लस हॉरिझॉन्टल सेक्शनला कंट्रोल करण्याचं काम हा कंट्रोल लॉजिक करते. थोडक्यात काय की तो मायक्रो प्रोसेसर असते. डीएसओ मधला मेंदू जो आहे तो म्हणजे तुमचा कंट्रोल लॉजिक आहे. तो कंट्रोल लॉजिक सगळ्याला कंट्रोल करते. आता ह्याच्यातनच बाहेर महत्वाचा सिग्नल कुठला येतोय, तुमचा हॉरिझॉन्टल डिजिटल सिग्नल. हॉरिझॉन्टल डिजिटल सिग्नल हा डिजिटल सिग्नल असल्यामुळं पुन्हा एकदा अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट केलं जातं. आता हा डिजिटल सिग्नल म्हणजे तुमच्या आपल्या सीआरओ मध्ये आपण हॉरिझॉन्टल सेक्शनला सॉटूथ वेव्हफॉर्म देतोय टाइम बेस्ड जनरेटरच्या साह्याने. सेम तसंच इथं सुद्धा एक सॉटूथ वेव्हफॉर्म इकडे येणार आहे आणि सॉटूथ वेव्हफॉर्म डिजिटल फॉर्म मध्ये असणार आहे 0-1 च्या स्वरूपात. त्याला पुन्हा सॉटूथ वेव्हफॉर्म मध्ये म्हणजेच अॅनालॉग सिग्नल मध्ये रूपांतर करण्याचं काम हा डिजिटल D2A कन्व्हर्टर करतो. परत त्याला अँप्लिफिकेशन केलं जातं आणि अँप्लिफिकेशन करून या तुमच्या हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटला दिलं जातं. तर हे सिंपल ह्याचं वर्किंग आहे डीएसओचा या पद्धतीनं. आता ह्याच्यामध्ये काय की हा विभाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे, प्लस हे विभाग आणि हे विभाग. तुमच्या रेग्युलर सीआरओ मध्ये डिजिटलचा अॅनालॉग, अॅनालॉगचा डिजिटल हा विभाग त्या ठिकाणी नाही.
प्लस हा मायक्रो प्रोसेसर त्या ठिकाणी आहे. डायरेक्टली तुमचे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सिग्नल्स कुठे जातात, या तुमच्या कॅथोड रे ट्यूबला जातात. ह्याच्यात हेच बदल आहेत की तुमचा जो इनपुटला दिलेला सिग्नल तुम्ही ह्याला साठवू शकता, आणि त्याच्या अगोदर साठवायच्या अगोदर तुमचे सिग्नल्स अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्ट केले जातात आणि पुन्हा पाहण्यासाठी डिजिटल टू अॅनालॉग मध्ये कन्वर्ट केलं जातं. आता याच्यासाठी तुम्ही पाहिजे तर पुन्हा एकदा आपण याचा जो प्रॅक्टिकल फॉर्म आहे किंवा ऍक्च्युअल डीएसओ आहे तो पुन्हा एकदा आपण बघूया. सॉरी. तर हा तुमचा डीएसओ आहे, मी इथं रन करतो याला. ते पहा. आता या ठिकाणी काय करूया आपण, एकच वेव्हफॉर्म ठेवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याला मी डिलीट करतो. तर एकच फंक्शन जनरेटर मार्फत मी आता इनपुट दिलेलं आहे. रन करूया. याला मी ऑटो सेट करतो. हे पहा, आता हे वेव्हफॉर्म तुम्हाला बघायला मिळेल. हे पहा, आता मी टाइम वोल्ट्स पर डिव्हिजन टाइम पर डिव्हिजन केलं. आता हे वोल्ट्स पर डिव्हिजन झालं. हे पहा, आता या ठिकाणी बघा, तुम्हाला समजा पीक टू पीक व्होल्टेज या वेव्हफॉर्मचं पाहिजे असेल तर आता काय होणार आहे बघा, इथनं इथं 1 2 3 4 4 गुणिले हे पहा, इथं वोल्ट्स पर डिव्हिजनचं रिडिंग इथं दिसत नाही, पण तुम्हाला इथं दिसतंय स्क्रीनवर डायरेक्टली 10 वोल्ट रिडिंग आहे. ह्याचा जो रिडिंग आहे वोल्ट्स पर डिव्हिजनचा तो 10 वोल्ट आहे. मग 4 गुणिले 10 40 वोल्टचा पीक टू पीक व्होल्टेज आहे, आणि नुसता पीक व्होल्टेज किती होणार, 20 वोल्ट. हे व्होल्टेज झालं. नंतर तुमची फ्रिक्वेन्सी कसं काढावं लागेल, एक सायकल घ्यावं लागेल. आता एक सायकल साठी आपण टाइम पर डिव्हिजनचं जरा फिरूया आणि एक सायकल पाहूया. पहा, इथनं ते इथंपर्यंत हा एक सायकल झाला. आता इथनं ते इथंपर्यंत एक सायकल आहे, म्हणजे इथनं इथं एक घर झाला, इथनं इथं दुसरा घर झाला. 2 नंबर ऑफ डिव्हिजन फॉर 1 सायकल आणि गुणिले टाइम पर डिव्हिजन वरची रिडिंग. आता इथं तुम्हाला दिसत नाही, पण ती रिडिंग इथं आहे, लक्षात घ्या. हे किती आहे, 500 मायक्रो सेकंद. युएस म्हणजे मायक्रो सेकंद ऍक्च्युअली ते 500 मायक्रो सेकंद. मग किती होणार आहे, इथनं इथंपर्यंत 2 गुणिले 500 मायक्रो सेकंद म्हणजे 1000 मायक्रो सेकंद. तर 1000 मायक्रो सेकंडचं रिडिंग कसं येणार पहा, 1 किलो हर्ट्स. मगाशीच आपण बघितलेलं, त्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं केलेलं आहे. तर ह्या डीएसओ मध्ये सीआरओ पेक्षा वेगळं काय, तर ह्या डीएसओ मध्ये पहा, हे आपण कॅल्क्युलेशन केलं. तर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. इथे एक नॉब असते मेजर. ह्या मेजरवर मी एकदा क्लिक करतोय. तर मेजरवर क्लिक केलं की इथं ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल चॅनल 1. आता हा आपला चॅनल 1 एकच इनपुट दिलेला आहे, म्हणून चॅनल 1. आता इथं मी क्लिक करतो. ह्याला आपण क्लिक करतोय मी. हे पहा, आता इथं चॅनल 1 ची फ्रिक्वेन्सी किती आले, 1 किलो हर्ट्स. इथं पण आले किती, 1 किलो हर्ट्स. मग 1 किलो हर्ट्स हे बरोबर ह्याची फ्रिक्वेन्सी आली. इथं तुम्ही डायरेक्टली डिजिटली पाहू शकता. ही सुविधा आपल्या साध्या सीआरओ मध्ये नसते, की जिथं तुम्हाला डायरेक्टली, जसं तुम्ही मीटर्स वापरलेत बघा, अॅनालॉग मीटर्स, डिजिटल मीटर्स. अॅनालॉग मध्ये काय होते, पॉइंटर असतो, पॉइंटरवर तुम्हाला रीडिंग बघून कॅल्क्युलेशन करावं लागतं. तसंच साध्या सीआरओ मध्ये सुद्धा वेव्हफॉर्म पाहावं लागते आणि त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. परंतु तेच तुम्ही डिजिटल मल्टीमीटर मध्ये काय होते बा, रीडिंग बघितलं डायरेक्ट आकड्याच्या स्वरूपात मिळते. तसंच हे डीएसओ मध्ये सुद्धा तुम्हाला आकड्याच्या स्वरूपात हे पहा, फ्रिक्वेन्सी हे जे तुम्ही कॅल्क्युलेट केलेले ते डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही समजा पीक टू पीक व्होल्टेज पाहायचं असेल, हे पहा, पीक टू पीक व्होल्टेज 40 वोल्ट डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि तुमचा फेज आणि आरएमएस, इव्हन आरएमएस सुद्धा तुम्हाला, आरएमएस व्हॅल्यू जी आहे मगाशी आपण 14 वोल्ट काढलेली आहे, पहा 14 वोल्ट तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी 14 वोल्ट पाहायला मिळते. अशा बऱ्याच फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये. महत्वाचं काय की याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली सिग्नल्स सेव्ह करू शकता आणि सेव्ह केलेलं पुन्हा एकदा पाहू शकता. साध्या सीआरओ मध्ये करू शकत नाही. आता एक साधा सीआरओचं पण तुम्हाला एक दाखवतो डेमो. ह्याला पहा, मी एक इनपुट देतो. याला पॉझिटिव्ह दिलाय एका इनपुटला. हा तुमचा साधा सीआरओ पहा.
आणि ह्याला आपण रन करूया. तर हे पहा, आता याच्यामध्ये फक्त काय की वोल्ट्स पर डिव्हिजन आणि टाइम पर डिव्हिजन इथं दिसते बघा. टाइम पर डिव्हिजन म्हणजेच मिली सेकंड पर डिव्हिजन म्हणजेच टाइम पर डिव्हिजन, हा टाइम बेस. आणि तुमचा हा वोल्ट्स पर डिव्हिजन. आता वोल्ट्स पर डिव्हिजन म्हणजे त्याची उंची कमी करायची असेल तर ह्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की हे पहा आता हे वाढायला लागले. ह्याच्या साहाय्याने तुम्ही कमी करू शकता. हे पहा कमी झाला. नंतर रुंदी त्याची कमी जास्त करण्यासाठी हे पहा याची रुंदी कमी जास्त झाली. आता या ठिकाणी पहा ह्याच्यात तुम्ही ऍडजस्ट करण्यासाठी बरेच नॉब्स असतात, परंतु तुम्ही नॉब्स ऍडजस्ट केल्यानंतर सुद्धा काय वेळेला हे थांबत नाही. आता तुम्ही इथं समजा एखादं ह्याच्यामध्ये एक सोय असते डिजिटल फॉर्म मध्ये की तुम्ही सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये हे ऑप्शन्स असतात, असे ऑप्शन प्रॉपर तुमच्या सीआरओ मध्ये नसतात. इथं तुम्हाला हे सोय केलेली असते फक्त तुम्हाला इथं पाहण्यासाठी. हे असले ऑप्शन्स ऍक्च्युअली प्रॅक्टिकली तुमच्या सीआरओ मध्ये नसते. तुम्ही हे या नुसत्या नॉब वर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली जागेवर वेव्हफॉर्म उभा राहिलेला दिसतो, पण हे ऑप्शन तिथं नसते. दुसरी गोष्ट, डायरेक्टली तुम्हाला ह्याची रिडिंग्स पाहायला मिळत नाही. आता ह्याची फ्रिक्वेन्सी काय तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. ह्याचे व्होल्टेज पीक टू पीक व्होल्टेज किती आहे कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि ह्याची रिडिंग्स तुम्हाला इथं टाइम पर डिव्हिजनची रिडिंग किती आहे ते बघता येते, वोल्ट्स पर डिव्हिजनची रिडिंग किती आहे ते बघता येते. परंतु तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकत नाही या ठिकाणी. मग त्याच्यासाठी इथं परत तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे. आता इथनं घर बघा. आता हे पहा इथं आपण बघूया ह्या एका सायकलला लागणारे घर किती झाले बघा. इथं एक, इथं दोन घर आहेत. तर 2 गुणिले टाइम पर डिव्हिजन किती आहे 500. 500 गुणिले 2 म्हणजे किती झाले 1000 मायक्रो सेकंद. तर सेम तेच होणार आहे 1000 मायक्रो सेकंद. मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻6. तर 1/1000 गुणिले 10⁻⁻6 याचं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला 1 किलो हर्ट्ज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि किलो हर्ट्ज बरोबर आहे की 1 किलो हर्ट्ज. 1 किलो म्हणजे 1000 म्हणजे 1 किलो हर्ट्ज ना. तर 1000 म्हणजे 1 किलो हर्ट्ज. तुम्ही 1000 हर्ट्ज लिहिला तरी बरोबर आहे, 1 किलो हर्ट्ज लिहिला तरी बरोबर आहे. दुसरं पीक टू पीक व्होल्टेज साठी इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4. 4 गुणिले 10 व्होल्ट. तर 4 गुणिले 10 म्हणजे 40 व्होल्ट. तर 40 व्होल्ट पीक टू पीक व्होल्टेज आहे. पण या ठिकाणी तुम्हाला आरएमएस हे ते काही सुद्धा डायरेक्टली पाहायला मिळत नाही ह्या साध्या सीआरओ मध्ये. तेच तुम्ही डीएसओ मध्ये गेला तर या ठिकाणी तेच सिग्नल आहेत, तेच सगळं आहे. फक्त इथं तुम्ही डायरेक्टली मेजरवर क्लिक केलं की डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी रिडिंग्स पाहायला मिळणार आहे. चॅनल 1 घेतला, चॅनल 1 ची फ्रिक्वेन्सी डायरेक्ट तुम्हाला इथं पाहायला मिळते 1 किलो हर्ट्ज. नंतर दुसरा आहे पीक टू पीक व्होल्टेज, आरएमएस व्होल्टेज डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते डिजिटली. तर अशा पद्धतीनं साध्या सीआरओ आणि तुमचा रेग्युलर सीआरओ आणि डीएसओ या दोन्ही मधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. तर कुणाला काय अडचण असेल तर विचारा. आज जरा बऱ्यापैकी आलेले आहेत, पण बाकीचे कुठे आहेत काय तुम्हाला माहित नाही सर. आता विशाल कुंभारचा काय कॉन्टॅक्ट होतोय का रे? नाही सर, त्याचा नंबर वगैरे काय नाही. तो एकटाच राहतोय, बाकीचे सगळे असतात ग्रुपवर. तर विशाल कुंभारला कसं तरी कॉन्टॅक्ट करा रे बाबा, कारण आता हे बरेच दिवस चालणार आहे. ऑनलाईन प्रोसेस चालू राहणार आहे असेच. किती दिवस सर तरी काय सांगता येत. आता कसं आहे की आपली आयटीएच क्वारंटाईन सेंटर आहे, त्याच्यामुळे तिथं तर आपण चालू करू शकत नाही ट्रेनिंग, कारण क्वारंटाईन सेंटर असल्यामुळं. मग सध्या आपण ऑनलाईनच लेक्चर घेतोय. आता जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं आपण कव्हर करतोय. आता त्याच्यात मी मुद्दाम हे सिम्युलेशन सॉफ्टवेअर घेतलेलं आहे. तर सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला हे डीएसओ पाहिलं. हे तुम्हाला डीएसओ प्रॅक्टिकली ऍक्च्युअली तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळणार नाही, पण हे तुम्हाला इथं सिम्युलेशन सॉफ्टवेअरच्या साहाय्याने तुम्हाला मी दाखवतो, हे लक्षात घ्या. हे जे मी दाखवतोय काय असंच तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला हेच सीआरओ दिसणार आहे. डीएसओ सेम तसं डीएसओ तुम्हाला दिसणार आहे. त्याचं कंपनी पण बघा, टेक्ट्रॉनिक्स, टीडीएस,
2024. आता हे मॉडेल्स आहेत, हे असे वेगवेगळे मॉडेल्स असतात. आता हे रेंज आहे त्याची 200 मेगाहर्ट्ज पर्यंत. आणि चॅनल किती आहेत पहा, 1 2 3 4, म्हणजे असे 4 चॅनलचे आहेत. चारीचे चारी इनपुट तुम्ही याच्यात देऊ शकता. हॅलो हा, सर, नोट डाऊन करायचं म्हणजे तर करायचं नोट डाऊन आपल्याला पॉइंट. तर ह्याच्यासाठी मी जे व्हिडिओ पाठवतोय ते व्हिडिओ मध्ये पाहूनच तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी थोडंसं परत एकदा तुम्हाला एक नोट्स देणार आहे, नोट्स पण देणार आहे. हा हा, आणि व्हिडिओ पाठवला की व्हिडिओ ऐकून थोडंसं नोट्स तयार करायचा प्रयत्न करा.